नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडून सध्या आंदोलन केलं जाते। दिल्लीमधील एआय समिटमध्ये युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर आता पोलिसांनी युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना अटक केली आणि याचाच निषेध म्हणून नागपूरमध्ये युथ काँग्रेस आणि एनएसयूआय कडून भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयाला घेराव घालून हे आंदोलन सध्या केलं जात आहे। याबद्दलचे अपडेट अधिकचे जाणून घेऊया। तर तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, या पदाधिकाऱ्यांचं काय नक्की म्हणणं आहे? निश्चितच दीपक, जर का आपण बघितलं तर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं भाजपच्या कार्यालयाकडे धावून जाण्याचा प्रयत्न केला जात आहे। पोलीस पूर्ण ताकदीनिशी या सर्व कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलनाची जी परवानगी मिळाली होती ती टिळक पुतळा चौकामध्ये आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती। मात्र इथे ज्या प्रकारे हे आंदोलनाचं दृश्य आपल्याला पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते आलेले आहे। काय मागणी आहे तुमची? हमारी अखिल भारतीय महिला कांग्रेस की तरफ से हमारी ये मांगनी है कि उदय भानु चिब को रिहा करना चाहिए और हरदीप सिंह पुरी का हमें इस्तीफा चाहिए, क्योंकि एब्सेंट फाइल में डायरेक्ट नाम आ चुका है। एब्सेंट फाइल में डायरेक्ट नाम आ चुका है। देश का प्रधानमंत्री सबसे बड़ा कॉम्प्रोमाइज है। ये देश का पहला प्रधानमंत्री है जिसने इतनी अभद्र बातें की है, जिसने कहा है कि देश ऑलरेडी नंगी थी, तो कांग्रेसियों को क्यों बीजेपी में शामिल किया? फिर आपण बघू शकतो मोठ्या संख्येने पोलीस या सर्व आंदोलकांना पाठीमागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की मॉडेल मिल चौकामध्ये भाजपचं कार्यालय आहे, तिथे हे सगळे धावून जाण्याचा प्रयत्न करत आहे। आपण मागणी काय? उदय भानु चिब यांना जी अटक केली आहे ते निषेधार्थ आहे। आज चीफला जो अटक झाली आहे, 4 दिवसापासून चीफ आमच्या अध्यक्षांना अटक केली आहे, ती अटक संविधानिक नसल्यामुळे आम्ही तीव्र विरोध करून राहिलोय आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर ज्या लोकांना त्यांनी अटक केलंय, ज्याच्या संविधानिक काही असर नाही आहे, त्या लोकांना अटक करून या लोकांनी खूप मोठा संविधानाचा अपमान केला। भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानु चिब यांना जी अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात युवक काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी ताकदीने आज इथे उभी झालेली आहे। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा घेराव आपण जर का बघितलं तर हे सगळं आंदोलन सुरू आहे टिळक पुतळा चौकामध्ये आहे आणि पाठीमागच्या बाजूने मॉडेल मिल चौकामध्ये भारतीय जनता पक्षाचं शहर कार्यालय आहे। त्या कार्यालयाकडे धावून जाण्याचा प्रयत्न हे सगळे युथ काँग्रेसचे कार्यकर्ते असेल, एनएसयूआयचे कार्यकर्ते करत होते। मात्र पोलिसांनी मग सगळे या कार्यकर्त्यांना इथे अडवून ठेवलेलं आहे आणि कुठेतरी पोलिसांची इथे आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांकडून हुज्जतबाजी सुरू आहे, धक्काबुक्की देखील आपल्याला पाहायला मिळते। काही कार्यकर्ते हे रस्त्यावर खाली बसलेले आहे।